नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जानकी आणि ऋषिकेश आपल्या रूममध्ये येतात. तेव्हा जानकी ऋषिकेशला म्हणते की आओ आपण असे हळदीच्या अंगाने बाहेर गेलो. आई आणि नानांचे आपण ऐकले नाही, त्यामुळे खरंच त्यांच्या मनाला खूप वाईट वाटले. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो ना. आणि जानकी तुझ्या मनातील संशय तर दूर झाला का? तर जानकी मात्र शांत होते आणि जानकी ऋषिकेशला म्हणते की ती फाईल आपण बघितली, परंतु त्या गोष्टीचा उलगडा मात्र अजून कुठे झाला, की हे सगळं करतंय कोण आणि आपल्याला सुद्धा हे करण्यासाठी कोण भाग पाडते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की ते ऐश्वर्याशिवाय दुसरे कोण असणार. त्यानंतर इकडे नाना हिम्मत काकांना घेऊन आतमध्ये येतात आणि हिम्मतराव मला सांगा की ही सर्व काय भानगड आहे. तेव्हा हिम्मत काका म्हणतात की अहो ऋषिकेश आणि जानकीला संशय आला होतात. नाना म्हणतात की काय काय सांगता. तर ऐश्वर्या चोरून दरवाजात त्यांचे बोलणे ऐकण्याचा प्रयत्न करत असते. हिम्मत काका सांगतात की त्यांना फोनवरून कोणीतरी फाईल बद्दल माहिती सांगण्याचा प्रयत्न केला. नाना म्हणतात की अरे देवा. तर हिम्मत काका म्हणतात की तुमचा संशय अगदी खरा आहे नानासाहेब. म्हणजे जानकी जेव्हा घरी आली होती तेव्हा माझ्या रूम मध्ये तिने तो फोटो बघितला होता. नशीब तुमचे आणि टेन्शन म्हणून खबरदारी म्हणून मी ती फाईल मधील रिपोर्ट बदलले आणि पार्वती सोबत असलेला तो फोटो बदलला. त्या दाखल्याच्या फाईलच्या जागी मी हिशोबाचे पेपर लावले. तुमचा आणि सुमित्रा ताईंचा फोटो त्या जागी लावला. तेव्हा ऐश्वर्या तर हे ऐकतेच नानांच्या जीवात जीव येतो आणि ते हिम्मत काकांना हात जोडून म्हणतात की खरंच हिम्मतराव तुम्ही खरंच मला जीवदान दिले हो. तेव्हा हिम्मत काका म्हणतात की नानासाहेब तुम्ही अजिबात काळजी करू नका, सर्व काही व्यवस्थित होईल आणि आणखीन एक तुम्ही हा विषय कुठेही घेऊच नका. ऐश्वर्या हे सर्व ऐकून म्हणते की माझा प्लॅन मी असा नाही फसून देणार. तर नाना हिम्मत काकांना आतमध्ये म्हणतात की हिम्मतराव तुमचे उपकार कसे मानू तेच मला कळत नाही. हिम्मत काका म्हणतात की माणूस नका आणि नानासाहेब मी कुठे परका आहे हो आणि येतो मी, काळजी घ्या असे बोलून हिम्मत काका जायला निघतात. तर ऐश्वर्या लगेच दरवाजातून तेथून निघून जाते. तर नाना हे जीवात जीव येऊन म्हणतात की देवा खरंच तुम्हाला वाचवले आज या संकटातून. त्यानंतर इकडे ऋषिकेश जानकीला म्हणत असतो की ती हे सर्व मुद्दाम करते आणि मला सांग की ती मेसेज करणाऱ्या व्यक्तीला माझ्या घरातील हालचाली सर्व कशा माहिती आहे. मग दुसरे कोण असणार? ऐश्वर्याच. ते काही नाही, मी आता जातो आणि तिला जाब विचारतो म्हणून ऋषिकेश जायला निघतो. तर जानकी ऋषिकेशच्या हाताला धरून त्याला अडवते. थांबा, कुठे चाललात तुम्ही? आता यावेळी ते शक्य नाही आणि आपल्याकडे असला कुठला पुरावा आहे का जेणेकरून हे सर्व ऐश्वर्या करते हे सिद्ध होईल. सारंग भाऊजींचा सुद्धा जरा तुम्ही विचार करा. घरात लग्न कार्य आहे, सर्व पाहुणे मंडळी आलेले आहेत, उद्या संगीत आहे आणि सर्वांनी खरंच किती प्रॅक्टिस केलेली आहे. त्यामुळे प्लीज या आनंदावर विरजन नकोय. हे सर्व आपण वरच्या वर हँडल करूयात. तेव्हा ऋषिकेशला जानकीचे म्हणणे पडते आणि तू जे काही म्हणते ते अगदी बरोबर आहे. आपण ह्या सर्व आनंदाच्या क्षणी विनाकारण डिस्टर्ब नको व्हायला. मी सर्व डोक्यातून काढून टाकतो आणि जानकी तू सुद्धा डोक्यातून सर्व काही काढून टाक. जे काही आहे ते आपण शोधूच. आणि तेवढ्यात ओवी आतमध्ये येते. तर जानकी आणि ऋषिकेश एकमेकांच्या मिठीत येतात. तर ओवी म्हणते की काय काय शोधणार आहात तुम्ही? मीच तुम्हाला दोघांना शोधून शोधून दमले. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की काय ग बाळा, तू आम्हाला का शोधत होती? तर ओवी म्हणते की म्हणजे काय, तुमच्या दोघांची डान्सची प्रॅक्टिस नाही झालेली. तेव्हा जानकी म्हणते की अगं ओवी एक मिनिट, माझ्या डान्सची प्रॅक्टिस तर मी अगोदर केलेलीच आहे, पण तू तुझ्या बाबांना विचार की त्यांची झाली की नाही. ओवी उद्या एवढी मोठी परीक्षा आहे, त्यांनी अभ्यास केला की नाही विचारतो त्यांना. ऋषिकेश म्हणतो की एक मिनिट आणि जानकीला म्हणतो की असं. तर ओवी म्हणते की बाबा बघा उद्या आई पास होणार पण तुम्ही फेल होणार आहात. तर ऋषिकेश म्हणतो की अरे बापरे आता काय आता. आणि ओवी म्हणते की आता काय आता आणि चला डान्सची प्रॅक्टिस करूयात. तेव्हा जानकी म्हणते की अगं ओवी आता नको, सर्वजण दमलेले आहेत, आम्ही सुद्धा दमलोत. ऋषिकेश म्हणतो की हो ओवी चला आपण सर्वजण झोपूयात. तर ओवी लगेच म्हणते की बाबा तुम्ही इकडे नाही तिकडे. तेव्हा जानकीला तर गोड हसू येते आणि ऋषिकेश म्हणतो की ओवी आहे ना माझ्या लक्षात, जातो मी. आणि जानकीच्या गालाला हात लावायला लागतो. तर ओवी म्हणते की बाबा. तर ऋषिकेश म्हणतो की निघतो, अगदी आईवरच गेली. आणि जानकी म्हणते की तुमच्या दोघांमध्ये मला का घेता तुम्ही? आणि ओवीला ती ड्रेस चेंज करण्यासाठी सांगते. त्यानंतर इकडे ऐश्वर्या तर खूपच भडकते कारण तिचा प्लॅन पूर्णपणे हा वाया गेलेला असतो. आजी सुद्धा तेथेच असते. आजी ऐश्वर्याला विचारते की अगं काय तू नानासाहेब आणि हिम्मतरावांचे बोलणे ऐकले की नाही? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो सर्व काही ऐकले. तर आजी विचारते की अगं काय ऐकले? तेव्हा ऐश्वर्या सांगते की हिम्मतराव सुद्धा असे आहे की नानासाहेब आणि त्यांना संशय आला म्हणून त्या हिम्मतरावांनी फाईल मधील सर्व डॉक्युमेंट्स बदलले आणि त्या फाईल मध्ये ऋषिकेशच्या जन्माचा दाखला आहे आणि नाही कोणते त्या पार्वतीबाईचा फोटो. सर्व गोंधळ करून ठेवला म्हणून ऐश्वर्या खूपच टेन्शन मध्ये येते. तेव्हा आजी म्हणते की अरे देवा हातात
तोंडाशी आलेला घास गेला म्हणजे असे म्हणायचे का? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की म्हणजे काय, आणि ते हिम्मतराव दिसतात तितके साधे नाही. तेव्हा आजी म्हणते की म्हणजे काय, सर्व मुसळ केरात, मग आता काय करणार? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की नाही, आपण सर्व आत्ताच्या आत्ता त्यांना जाऊन सांगा, मी ऋषिकेशला सांगते, तुम्ही जानकीला सांगा. तर आजी लगेच ऐश्वर्याचा हात धरते आणि नाही, नको असे म्हणते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की पण का? तर आजी म्हणते की अगं मी शपथ घेतलेली आहे, मला तसे नाही करता येणार. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की अरे वा, ऐन वेळेस आजी तुम्ही माघार घेता. मला एक सांगा की रणदिवे घराण्याचं हे सत्य आहे ते कित्येक वर्षापासून लपवलेले होते, मग ते मला कोणी सांगितले? तर आजी म्हणते की मी. ऐश्वर्या म्हणते की बरोबर ना, मग आता तुम्ही हे सत्य मला सांगितले, हे मी जाऊन आईंना सांगू का? तेव्हा आजी म्हणते की वा, माझ्यावरच उलटते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की वा, आईन युद्धाच्या वेळेस तुम्ही पळता. तेव्हा आजी म्हणते की हो, मी शपथ न मोडता सर्व खजिना तुझ्या समोर उघड केला की नाही, मग आता तो लूट आणि राज्य कर. आणि हे बघ, तू माझी सख्खी नाचून आहेस, माझ्यावर मात्र तू डोळे वटारायचे नाही. मी तुझी आजी सासू आहे हे लक्षात ठेव. हे कुणासाठी करते मी? आपल्या सख्यासाठीच करते ना. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की बास झाले आजी, तुम्ही सुद्धा मला त्या मास्तरीन बाईसारखे लेक्चर देऊ नका, एकतर डोकं फिरलं माझं. तेव्हा आजी म्हणते की डोकं फिरलं म्हणतेस, मग आता काय करणार तू? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की आता मी काय करणार, मी तर गप्प बसणार नाही. उद्या संगीत आहे ना, त्यांच्या लाडक्या जानकी आणि ऋषिकेशचं, मग सर्वजण आनंदात असतील, नाचणार असणार, मग त्यांच्या नाही आनंदावर विरजन घातले तर मी सुद्धा नावाची ऐश्वर्या नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी संगीताच्या कार्यक्रमासाठी सर्वजण मस्त तयार होऊन येतात. तर शर्वरी ही विक्रांतला फोन लावत असते आणि त्याची येण्याची वाटच बघत असते. तर ही ऐश्वर्या मस्त तयार होऊन येते आणि सारंग तिच्याकडेच पाहत असतो. तर लगेच तेवढ्यात विक्रांत येतो आणि शर्वरी त्याच्यावरच रागवते, काय विक्रांत किती उशीर? तेव्हा सुमित्रा म्हणते की अगं तू का त्यांच्यावर रागवतेस, ते तर अगदी वेळेवर आले. तर विक्रांत सुद्धा म्हणतो की हो, अजून संगीत तर चालू झालेले नाही आणि मी अगदी वेळेवरच आलो. तर लगेच शर्वरी ही सुमित्राला म्हणते की आई, कायम तू तुझ्या जावयाचीच बाजू घेतेस आणि मला रागवतेस. तेव्हा विक्रांत म्हणतो की हो आहेच मी भला, आणि सुमित्राच्या पाया पडतो. तेव्हा सुमित्रा म्हणते की कसे आहे की आज तुम्ही मला धर्मसंकटात टाकू नका मात्र, कारण आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक आमच्या शर्वरी ताईंकडे आहे, मग त्यांचा राग आपल्याला परवडण्यासारखा नाही. तेव्हा सारंग म्हणतो की त्यांच्यासोबत मी सुद्धा आहे सूत्रसंचालक. तेव्हा शर्वरी म्हणते की हो कळले ना, आणि विक्रांतला थोडेस बाजूला घेऊन म्हणते की मी तुला जे गाणं पाठवले त्यावर तू प्रॅक्टिस केली ना? विक्रांत म्हणतो की अगं मी आहे ना, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. तेव्हा शर्वरी म्हणते की हो का, फक्त मी स्टेप चुकला तर मग तुला सांगते. तेव्हा सारंग येतो. सारंग म्हणतो की अगं ताई आता तरी सोड त्यांना. तेव्हा शर्वरी म्हणते की अरे थांब जरा, आमची जरा. तर सारंग म्हणतो की हो थांबतो, आणि हवं तर मी विक्रांत रावजींसोबत तुमचे पुन्हा एकदा लग्न लावून देतो, बास का? शर्वरी तर खूपच हसते. तर विक्रांत हात जोडून मुद्दा म्हणतो की नको बाबा. तेव्हा सारंग गुलाबला भाऊजींच्या म्हणजे विक्रांत चहा पाण्याचे बघायला सांगतो. तर विक्रांत विचारतो की अरे ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनी कुठे? तर सारंग म्हणतो की हो ते येतीनच, वाट बघा. वाट बघा म्हणजे त्यांची स्पेशल अशी एंट्री ठेवलेली आहे सरप्राईज म्हणून, ते येतच असतील, तुम्ही तोपर्यंत बसून घ्या. तेव्हा सूत्रसंचालक करण्यासाठी सारंग आणि शर्वरी स्टेजवर उभे राहतात. तर सारंग लगेच म्हणतो की आले. शर्वरी म्हणते की काय? तर सारंग म्हणतो की अगं दादा आणि वहिनी आले. तेव्हा शर्वरी म्हणते की आपल्या आजच्या कार्यक्रमाचे उत्सव मूर्ती येत आहे, तर सर्वजण अगदी टाळ्या वाजून त्यांचे स्वागत करूयात. तेव्हा सर्वजण जानकी आणि ऋषिकेशचे मस्त फुले टाकून स्वागत करतात आणि टाळ्या वाजवतात. तेव्हा शर्वरी आणि सारंग एका आवाजात अनाउन्स करून सांगतात की या सर्व कार्यक्रमामागची खास कारण आहे आमची ओवी. ओवीकडून सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि नमस्कार. तेव्हा शर्वरी सांगते की कारण आमच्या 10 वर्षापूर्वी ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनी यांच्या झालेल्या लग्नात ओवीचा एकही फोटो नाही, म्हणून शर्वरीला खूप हसू येते. तर सारंग म्हणतो की हसू नका, आणि त्यावेळी सुद्धा आम्ही तिच्यावर हसलो म्हणून ती रुसली, आणि तिच्यामुळे आज दादा आणि वहिनीला दुसऱ्यांदा लग्न करावे लागते. तेव्हा शर्वरी म्हणते की ओके, आणि तिच्या ह्या हट्टाकडे तिच्या आई बाबांनी लक्ष नाही दिले. तेव्हा सारंग म्हणतो की काका आणि काकूने, आजी आजोबाने, आत्या आणि मामाने यांना ही आयडिया तर भरपूर आवडली. आणि शर्वरी म्हणते की हो त्यांच्या या लग्नाला 10 वर्ष तर पूर्ण होत होती, आणि ती आमच्यासाठी सुवर्ण संधीच. ती आमच्याकडे धावून आली आणि आम्ही त्याचा फायदा घेतला आणि आताचा ट्रेंड आपला केला. मग आज आपण साजरी करतो त्यांची दुसरी लग्नगाठ. तेव्हा सारंग म्हणते की मग त्यानिमित्ताने होणाऱ्या आजच्या ह्या संगीत सोहळ्यात मी सारंग, तर शर्वरी म्हणते की मी शर्वरी, आम्ही दोघे मिळून सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. तेव्हा शर्वरी अनाउन्स करून सांगते की तुम्हाला माहितीच आहे की प्रत्येक संगीत सोहळ्यामागे एक
स्कीम असते तेव्हा सारंग म्हणतो की आमचा ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनी अतिशय प्रेमळ, सर्वांना आवडणारे आदर्श जोडपं मानले जाते. अहो ते दोघे जण जगन मित्र आहात, संकटात धावून येणारे, मदत करणारे, अन्याय सहन न करणारे. शर्वरी म्हणते की ते पॉप्युलर आहे यात काही धमल नाही. ते ऐकून तर ऐश्वर्याचा खूप जळभळाट होत असतो. तर शर्वरी पुन्हा म्हणते ते दिसतात तेवढे गंभीर नाही, ते पण हसतात, खिदळतात, चेष्टा मस्करी करतात. आणि बाय द वे तुम्हाला माहिती आहे का त्यांचे सुद्धा लव्ह मॅरेज आहेत. ऐकून लगेच ओवी विचारते की आई हो का? तर जानकी म्हणते की अगं काही पण, गप्प बस. तर शर्वरी सांगत असते की हो, कॉलेजमध्ये प्रेमामध्ये पडून त्यांचे लग्न झालेले आहे. तर सारंग म्हणतो की म्हणूनच तुम्हाला आणि आम्हाला माहित नसणारी ही खास आजची लव्ह स्टोरी आज आम्ही दोघे आणि तुम्ही सर्वजण मिळून साजरी करणार आहोत. नाचत आणि गात एकदम छोटी जानकी आणि छोट्या ऋषिकेश पासून म्हातारी जानकी आणि म्हाताऱ्या ऋषिकेश पर्यंत. मग सर्वजण तुम्ही तयार आहात की नाही? तर जानकी ऋषिकेशला यांना तर खूपच आनंद होत असतो आणि बाकी सर्वांना सुद्धा. तर शर्वरी सांगते की त्यांच्या लहानपणीची गोष्ट घेऊन येते आपली ओवी आणि विनायक. तेव्हा सारंग म्हणतो की अगं पण या परफॉर्मन्स मध्ये एक मोठं सरप्राईज आहे आणि ते सरप्राईज काय आहे हे सांगण्यासाठी, ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी, धडाकेबाज सुरुवात करून देण्यासाठी येत आहे एक विशेष पाहुण्या. तेव्हा शर्वरी म्हणते की मग त्यांचे स्वागत करूया की आपल्या दमदार आवाजाने दणाणून सोडणाऱ्या महाराष्ट्राच्या लाडक्या गायिका वैशाली सावंत. सर्वजण वैशाली सावंतला येण्यासाठी टाळ्या वाजवतात. तेव्हा सर्वांना नमस्कार करून वैशाली सावंत स्टेजवर येतात आणि सर्वांना परत नमस्कार करतात. आजच्या ह्या संगीत सोहळ्यासाठी खास करून आम्ही इथे आलो आहोत, मी आणि माझेही छोटे उस्ताद, आणि आम्ही सर्वजण आलो आहोत आमच्या लाडक्या ओवीसाठी. आणि सर्वजण हे गायक मित्र सुद्धा येतात छोटेसे. ओवी आमची लाडकी मैत्रीण आहे तर ओवी त्यांच्याजवळ स्टेजवर येते आणि म्हणूनच आम्ही आलो आहोत आमच्या ओवीच्या आई बाबांच्या संगीत सोहळ्यासाठी. आहे की नाही मज्जा? आणि आणखी एक म्हणजे माझे सर्व छोटे उस्ताद भारी तर गातातच आणि आज भारी नाचणार सुद्धा आहेत. आणि तेव्हा वैशाली सावंत सर्व बालमित्रांची ओळख करून देते. ही आहे आमची लाडकी ओवी आणि हा आहे आमचा लाडका विनायक. आणि विनायक सुद्धा स्टेजवर येतो. तेव्हा ही लाडके ओवी आणि विनायक तर नाही तर लहानपणीचे जानकी आणि ऋषिकेश आहेत. सर्वजण अगदी खुश होऊन टाळ्या वाजवतात. तर ऋषिकेश आणि जानकी तर खूपच खुश होतात आणि छोट्या उत्साहांची ती ओळख करून देते. तेव्हा विनायक आणि ओवी ह्या आपल्या सर्व छोट्या उत्साहाबरोबर मस्त ऋषिकेश आणि जानकी वरून डान्स करतात आणि त्यांच्या लहानपणीचे अगदी मनोगीत सादर करतात आणि त्यावर मस्त डान्स करतात. सर्वांना त्यांचा डान्स खूपच आवडतो. वैशाली सावंत मॅडमने सुद्धा छोट्या उत्साहांना खूप छान प्रकारे साथ दिलेली असते. सर्वजण त्यांना टाळ्या वाजत असतात आणि तेवढ्यात ऐश्वर्या आजीला खुणावते आणि बाजूला बोलावते. तेव्हा आजी आणि ऐश्वर्या रूम मध्ये येतात. तर आजी म्हणते की काय ग, कशाला बोलावलेस? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की आजी जानकीला इकडून तिकडून कळण्यापेक्षा तुम्हाला सर्व माहिती आहे, मग तुम्ही जानकीला जाऊन भेटा, मग जानकीच्या कानात जाऊन सर्व काही सांगून टाका. तेव्हा आजी म्हणते की हे बघ, मी सर्व तुला सांगून टाकलेले आहे, मी तुझे काम केलेले आहे, ते सुद्धा शपथ न मोडता. मग पुढे काय करायचे ते तू बघ. तर ऐश्वर्या रागाने म्हणते मी जर त्यांना हे सर्व सांगितले तर ते दोघे मला विचारते की तुला हे सर्व कसे कळले, मग काय करू मी? तर आजी म्हणते की हे बघ, मला काय म्हणायचे, आता सर्वजण कार्यक्रमात गुंतले आहे त्यामुळे हा विचार आपण जरा बाजूला ठेवूयात, पुढे बघूयात की काय करायचे ते. ऐन वेळी जर बॉम्ब फुटला नाही तर आपली तोंड काळी होतील. तेव्हा ऐश्वर्या चिडते आणि आजी तुम्ही असे करता की ऐन वेळेस माघार घेता आणि आपल्याला या आनंदाच्या रंगाचा बेरंग करायचा काही नाही. आणि तेवढ्यात ऐश्वर्याला सुमित्रा आल्याचे कळते. तेव्हा सुमित्रा आतमध्ये येते आणि तुम्ही दोघी जणी येथे काय करता असे विचारते. तेव्हा आजी म्हणते की अगं मी तिला घरगुती कार्यक्रमामध्ये घरगुती कसे वागायचे हे शिकवते. हो ना माझी गुंडीजी? तेव्हा ऐश्वर्या मुद्दाम म्हणते की थँक्यू आजी, तुम्ही त्या टिप्स मला दिल्या त्याबद्दल. तेव्हा सुमित्रा म्हणते की हो का, मग चला नवीन डान्स सुरू होतोय. तेव्हा आजी म्हणते की अगं ऐश्वर्या चल, मला तू कशी नाचते हे बघायचे. म्हणून त्या सर्वजणी बाहेर येतात. तेव्हा ऋषिकेश जानकी खूपच खुश असतात. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये ऋषिकेश आणि जानकी एकमेकांच्या गळ्यामध्ये हार घालतात. तर सर्वजण खूप छान प्रकारे टाळ्या वाजवतात. तेव्हा ऐश्वर्या आणि सारंग हा जानकी आणि ऋषिकेश बनून आणि नाना आणि सुमित्रा सुद्धा ही जानकी ऋषिकेश बनून खूप छान डान्स करतात. जानकी आणि ऋषिकेश ही सुद्धा त्या डान्स करण्यामध्ये मस्त सहभागी होतात. गुलाबदादा आणि
आणि अनेक कलाकार ते आलेले असतात आणि मस्त डान्स करत असतात आबोली सर्व काही साधी माणसामधील. तेव्हा मात्र संगीत कार्यक्रम झाल्यानंतर ऐश्वर्या ही ऋषिकेशला फोन करते. तेव्हा ऋषिकेश विचारतो की तुम्ही कोण बोलतात. तर ऐश्वर्या म्हणते की आता मी तुला फोन कॉलवरच नाही पण प्रत्यक्षात येऊन सर्व काही सांगणार. तेव्हा साईजी काका येतात. तर ऐश्वर्या त्यांना म्हणते की मी आता सरळ डायरेक्ट जाऊन सर्व काही ऋषिकेशला सांगणार. तेव्हा साईजी काका तिला म्हणतात की योग्य संधीची वाट बघायची असते. तर जानकी आणि ऋषिकेश यांचे सर्व विधी पार पडल्यानंतर ऋषिकेश जानकीच्या गळ्यात मणिमंगळसूत्र घालतो. तेव्हा ऐश्वर्या त्या संधीची वाटच बघत असते. तर आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.